पैसा आणि पुण्य या दोन गोष्टी जीवनामध्ये किती महत्त्वाच्या आहेत ती मी सांगितल्या. पैशाशिवाय पान हलत नाही हा प्रत्येकाचा अनुभव आहे. आणि म्हणून पैसा पाहिजे, लोक पैशाच्या पाठीमागे धावतात, कारण पैशाचं महत्त्व हे पोरापासून थोरापर्यंत सर्वांना माहीत असतं. पण पुण्याईचं महत्त्व मात्र लोकांना समजत नाही आणि ते पुण्य मिळवण्याच्या मागे धावत नाहीत, किंबहुना पुण्य मिळवण्याचा विचारही करत नाहीत. किंबहुना पुण्य नावाची गोष्ट मिळवायची असते हेही ठाऊक नाही. आता मला सांगा, जगामध्ये दुःख का? त्याचं कारण हे आहे, लोकांना फक्त पैसा माहिती आहे, पुण्य माहीत नाही, आणि हे सर्व दुःखाचं मूळ आहे. म्हणून मी काल पैसा आणि पुण्य याचं जे महत्त्व सांगितलं, ते महत्त्व आपण जर नीट लक्षामध्ये जर घेतलं तरच आपल्याला संसार सुखाचा करता येणं शक्य आहे, अन्यथा नाही. अर्थात पुण्य म्हणजे काय हाही पुन्हा प्रश्न आला. काय पूर्वी ज्याला पुण्य समजत होते ते आज पुण्य नाही, आज ज्याला पुण्य म्हणतात ते उद्या पुण्य म्हणून समजण्यास येणार नाही. पूर्वी ज्याला आपण पाप म्हणवतो ते आज पाप राहिलेलं नाही. तर सांगायचा मुद्दा असा, नीतिमूल्य बदलत असतात आणि नीतिमूल्याच्या अधिष्ठानावर पाप पुण्याच्या कल्पना यासुद्धा बदलत असतात. जीवनविद्येला मान्य नाही. जीवनविद्या असं सांगते की नीतिमूल्य अशी पाहिजेत की ती एटर्नल असली पाहिजे. नीतिमूल्य अशी असली पाहिजे की ती एटर्नल, की बा आज आहे आणि उद्या नाही किंवा नंतर बदलणार अशी असता कामा नये. म्हणून जीवनविद्येने जी नीतिमूल्य सांगितलेली आहेत ती म्हणजे लॉज ऑफ नेचर. लॉज ऑफ नेचर हेच आमची नीतिमूल्य. आमची नीतिमूल्य म्हणजे लॉज ऑफ नेचर, म्हणजे ज्याला आपण निसर्गाचे कायदे, निसर्ग नियम असं आपण जे म्हणतो, तीच जीवनविद्येची नीतिमूल्य आहेत. आणि म्हणून ही जी नीतिमूल्य जी आहे ही कधीही बदलणारी नाहीत. ती शाश्वत आहेत, एटर्नल आहेत, युनिव्हर्सल आहे आणि सेक्युलर आहे. तिन्ही आहे. निसर्गाचे जे नियम आहेत ते सर्व धर्मातील सर्व लोकांना लागू म्हणून सेक्युलर. निसर्गाचे जे नियम आहेत ते कायम आहेत म्हणून एटर्नल. आणि निसर्गाचे नियम आहेत हे जगात सर्व ठिकाणी आहेत म्हणून युनिव्हर्सल. सांगायचा मुद्दा असा की हे जे नीतिमूल्य म्हणजे लॉज ऑफ नेचर जीवनविद्या सांगते ते फार महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून पाप पुण्याच्या ज्या कल्पना आहेत आणि जीवनविद्येच्या संकल्पना आहेत त्या बेसिकली डिफरंट आहेत. म्हणून जीवनविद्या मिशन तीर्थयात्रा करायला सांगत नाही, व्रतवैकल्य करायला सांगत नाही, उपास तापास करायला सांगत नाही, यज्ञ याग करायला सांगत नाही, उभं आडवं गंध लावायला सांगत नाही. ह्यातल्या काहीच गोष्टी करायला आम्ही सांगत नाही. मग आम्ही असं करायला सांगतो की ते एटर्नल आहे, युनिव्हर्सल आहे आणि सेक्युलर आहे. असं मी काल पक्षाचं उदाहरण दिलं. पक्षाला उडण्यासाठी 2 पंख लागतात. एका पंखाने उडेल तर तो आपटेल. माणसाला सुद्धा जीवनाच्या गगनामध्ये विहार करण्यासाठी 2 पंख पाहिजेत, ते म्हणजे पैसा आणि पुण्य. पण आज लोक फक्त पैशाच्या पंखाने उडण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच लोक जीवनामध्ये आपटी खातात, पुण्य मिळवण्याचा प्रयत्न करत नाहीत. आणि म्हणून जीवनविद्येने हा विषय घेतला, काल विस्ताराने सांगितला. आज मला सांगायला वेळ नाही. आज मी जर सांगितला ना, नुसती सुरुवात जरी केली तरी माझं शेवटी त्याच विषयावर प्रवचन होईल. पण मला जरा पुढे जायचं आहे. पण जाण्यापूर्वी मी एकच सांगेन की शेवटी पुण्य महत्त्वाचं आहे.
सार मी आताच सांगून ठेवतो, नंतर सांगायला वेळ मिळेल न मिळेल, की जीवनाचं सार म्हणजे पुण्य. पुण्याईला पर्याय नाही, नो अल्टरनेटिव्ह. पुण्य नाही तर तुम्हाला जीवनामध्ये कधीही पीस ऑफ माइंड मिळणार नाही, शांती मिळणार नाही. आणि म्हणून पुण्य ही गोष्ट अशी आहे की ती तुम्हाला सर्व काही मिळवून द्यायला समर्थ आहे, ए टू झेड. काल मी सांगितलं, ए टू झेड सर्व काही मिळवून देण्याचं सामर्थ्य पुण्यामध्ये आहे. आणि म्हणून चांगले सद्गुरू मिळतात पुण्याईमुळे. चांगले शिष्यसुद्धा मिळतात पुण्याईमुळे. तो अनुभव मी घेतोच आहे. माझे शिष्य म्हणजे एकापेक्षा एक रत्न आहेत आणि मला त्यांचा अभिमान आहे. पैसा पुण्य मिळवून देतो हे लक्षात ठेवा. जीवनामध्ये तुम्हाला यश मिळतं ते पुण्याईमुळे हे लक्षात ठेवा. जेव्हा तुमच्या गाठी आणि पाठी पुण्य असतं तेव्हा तुमच्या जीवनातले प्रश्न भरभर सुटतात. आणि ते पुण्य ज्यावेळेला ओसरतं त्यावेळेला तुमच्या जीवनामध्ये प्रश्न निर्माण होतात आणि ते सोडवता नाके नऊ येतात. मला एकाने विचारलं, दोन माणसं नोकरीसाठी जातात, इंटरव्ह्यूला जातात, दोघे रुबाबदार, दोघेही इक्वली क्वालिफाईड, दोघांमध्ये तसं काहीही उजवा आणि डावं करता येण्यासारखं नाही. असं असूनसुद्धा एकाला यश मिळतं आणि दुसऱ्याला मिळत नाही. याचं कारण का? तर मी त्याला सांगितलं त्याचं कारण पुण्य. ज्याच्याजवळ पुण्य होतं त्याची निवड झाली आणि ज्याच्याजवळ पुण्य कमी पडलं त्याची निवड झाली नाही. आपण संसारामध्ये जीवन जगत असताना नेहमी म्हणतो की हे देवाच्या कृपेने झालं. जीवनविद्या सांगते देव कृपाही करत नाही आणि कोप करत नाही. मग कृपेने झालं असं जेव्हा तुम्ही म्हणता ते जीवनविद्येला मान्य नाही. जीवनविद्या असं सांगते की तुमच्या संसारामध्ये तुम्हाला ज्या वेळेला चांगली गोष्ट घडते, यश मिळतं, ते सर्व पुण्याईचं फळ असतं. तो पुण्य प्रभाव असतो. ही गोष्ट पहिली लक्षात ठेवा. आणि म्हणून देवाची कृपा असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा दैववाद येतो आणि पुण्य प्रभाव हा पुण्याईचा प्रताप असं ज्या वेळेला तुम्ही म्हणता तेव्हाला कर्मयोगाला महत्त्व येतं. म्हणून कर्मयोग महत्त्वाचा हे लक्षात ठेवायचं. सांगायचा मुद्दा असा की जीवनामध्ये पुण्य ही गोष्ट अशी आहे की तुम्हाला ए टू झेड सुख, शांती, समाधान, आनंद, यश, समृद्धी सर्व काही मिळवून देण्याचं सामर्थ्य पुण्याईमध्ये आहे. म्हणून येन केन प्रकाराने पुण्य संपादन करण्याचा प्रयत्न करा. खर्ची पडलेली पुण्याई भरून काढण्याचा प्रयत्न करा. कालचाच विषय लक्षात घ्या. आपली पुण्याई खर्ची पडत असते, आपल्याला ते कळत नाही. आणि खर्ची पडलेली पुण्याई जर भरून काढली नाही तर काल मी सांगितलं संकट येतात, आपत्ती येते, विपत्ती येते, म्हणजेच पुण्य कमी पडतं. म्हणून येन केन प्रकाराने पुण्य मिळविण्याचा प्रयत्न करा. येन केन प्रकाराने पुण्य मिळवण्याचा प्रयत्न करा. हा सुखी जीवनाचा मूलमंत्र आहे. आता आपल्या विषयाकडे जाऊया. सुख म्हणजे काय असतं? कालच मी सांगितलं सुख म्हणजे काय असतं हा प्रश्न जवळजवळ सर्वांना पडलेला आहे. अगदी साहित्यिकापासून तर हत्या करणाऱ्यापर्यंत सगळ्यांना हा प्रश्न पडलेला आहे की सुख म्हणजे काय. सुख म्हणजे काय असतं
विषय आहे. सुख म्हणजे काय असतं, त्याचं उत्तर जे असतं ते सुख असतं. तुम्ही म्हणाले कोड्यातलं काय बोलता? मी कोड्यातलं बोलत नाही, मी वस्तुस्थिती सांगतोय. जे असतं तेच सुख असतं. असतं काय? ज्याला असतं असं आपण म्हणतो त्यालाच असीपद असं म्हणतात, त्याला सत्पद असं म्हणतात. सत चित आनंद ह्याच्यामध्ये पहिलं जे पद आहे सत, त्यालाच असीपद असं म्हणतात. आणि तेच असतं. असतं आज आहे, उद्या आहे, परवा आहे, अखंड आहे, चिरकाल आहे. ते नाही असं कधीही होत नाही. ते आहे, कायम आहे, एटर्नल, ते कायम आहे. आणि म्हणून त्याला सत्य असं म्हणतात. सत्य याचाच अर्थ जे सातत्याने असतं ते सत्य. जे सातत्याने असतं ते सत्य. आणि जे सातत्याने असतं तेच सुख असतं. म्हणून सगळे संत आपल्याला सांगतात, तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. ह्याच्यावर पु ल देशपांडेचं नाटक आहे, मी ते बघितलं आहे. सुंदर नाटक आहे, कळलं की नाही? थोडासा त्याच्यामध्ये त्यांनी त्या वाक्यावर विनोदही केलेला आहे. पण तुझं आहे तुझं पाशी, तू जागा चुकलाशी, ही गोष्ट मात्र खरी आहे. ही मात्र गोष्ट खरी आहे. त्यांनी जेव्हा विनोदाचा भाग सोडल्यानंतर मग सत्याचा भाग त्यांनी नंतरच्या भागात सांगितलेला आहे, पण त्याचा इथे संदर्भ नाही आहे. मला सांगायचा मुद्दा असा की तुझं आहे तुझं पाशी, या ठिकाणी जे बसलेले जे आहेत त्या प्रत्येकाच्याकडे ते आहे. काय आहे? सत आहे, असीपद आहे, सत्य आहे, म्हणजेच सुख आहे. प्रत्येकाच्या जवळ सुख आहे, या क्षणाला आहे. किंबहुना तुमचं वास्तव्य सुखात आहे, तुमचे व्यवहार सुखात आहे, तुमचं झोपणं आणि उठणं सुखात आहे. आणि तरीसुद्धा सुखाच्या नावाने तुम्ही तळमळता. हा विनोद आहे, हा विनोद आहे. असं सांगतात की ज्याला आपण मासा म्हणतो, फिश, तो मासा पाण्यामध्ये राहतो, पाण्यात वावरतो, पाण्यात विलास करतो, पाण्यात विहार करतो, पाण्यात सर्व काही करतो. तरीसुद्धा त्याला जेव्हा तहान लागते तेव्हा त्याला असं उलटं व्हावं लागतं, तेव्हा त्याच्या तोंडात पाणी जातं आणि त्याची तहान भागते. म्हणजे पाण्यात असून सुद्धा त्याला पाणी पिण्यासाठी उलटं व्हावं लागतं. थोडा प्रकार इथेही तसाच आहे की आपल्या ठिकाणी जे सुख आहे ते सुख मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या जवळ आहे. आपण त्या सुखात आहोत, आपण त्या सुखात नांदत आहोत. आणि तरीसुद्धा ते सुख जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला थोडं उलटं व्हावं लागतं. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,